ईव्हीएम मशीन हॅक करण्याचा 4 वेळा चॅलेंज. विरोधक फक्त आरोप करतात, निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा. इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा. इंडिया आघाडीतील खासदार मोर्चामध्ये सहभागी होणार. मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंनाही लोक भेटले. 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं. पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राऊतांचाही दावा. राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या आंदोलन. घोटाळेबाज सरकारविरोधात आमचं आंदोलन असल्याची राऊतांची माहिती. दादरच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनी आक्रमक. 13 तारखेनंतर पुढील निर्णय घेणार. धर्माच्या आड आला तर कोर्टाचा निर्णयही मांडणार नाही. वेळप्रसंगी शस्त्रही हाती घेण्याचा दिला इशारा. मनाई केली असतानाही कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना पालिकेनं दिला दणका. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करत 8,000चा दंड बसू. 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. स्वातंत्र्यदिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेताय का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनला पुराचा तडाखा. रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक भागांचा संपर्क तुटला. अनेक घरांचा वीज पुरवठाही खंडित. आणि शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1,000 पैलवानांचं रक्तदान.